नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 भौमितिक रचना सराव संच 4.2 मधील 1 ते 4 उदाहरणं, प्रश्न क्रमांक 1 ते 4 उदाहरणं आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण 5, 6, 7 प्रश्न 5, 6, 7 यामधील उदाहरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे पहा, 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा एम एन काढा. बिंदू एम व बिंदू एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. त्यामध्ये सुरुवातीला आपण 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. या ठिकाणी वर्तुळ काढण्यासाठी आपण एक बिंदू घ्यायचा आहे, खालच्या बाजूला एक मधोमध एक बिंदू घ्यायचा आहे. त्या बिंदूला ओ नाव द्यायचं आहे, केंद्रबिंदू. आणि आपण एक 3.4 सेमी लांबीची त्रिज्या काढून घ्यायची. 3.4, 3 आणि 4 रेषा, 3.4 आणि तो केंद्रबिंदूला जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण एक त्रिज्या काढलेली आहे 3.4 सेमी. 3.4 सेमी. यानंतर आपण ही त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढायचं आहे. कंपासमध्ये या त्रिज्या एवढं अंतर घ्यायचं आहे आणि ओ बिंदूतून एक वर्तुळ काढायचं आहे. अशा पद्धतीने आपण एक वर्तुळ काढलेलं आहे 3.4 सेमी त्रिज्येचं. त्यानंतर पुढं म्हटलं आपल्याला पहा, त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा काढायची. या वर्तुळामध्ये एक जीवा काढायची आणि जीवा त्या जीवेला नाव द्यायचं एम एन. त्या ठिकाणी इथे एक बिंदू घ्यायचा आहे पहा आणि ह्या बिंदूला एम नाव द्यायचं आहे, एम. आणि या ठिकाणी एक बिंदू घ्या किंवा कंपासमध्ये आपल्याला 5.7 सेमी लांबी जीवा काढायची आहे. कंपासमध्ये 5.7 अंतर घ्यायचं आहे. पहा, कंपासमध्ये 5.7 हे झालं 5.7. 5.7 अंतर घेऊन एमवर ठेवायचं आहे आणि या वर्तुळाला छेदणारा एक कंस काढायचा आहे. या वर्तुळाला छेदणारा एक कंस काढायचा आहे आणि त्या ठिकाणी टिंब करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक पट्टीच्या सहाय्याने ही जीवा या ठिकाणी काढायची. पट्टीच्या सहाय्याने बरोबर जुळवायचे बिंदू, ही जीवा काढायची. आता ही जीवा काढली, ह्याचं नाव द्यायचं एन. हिचं नाव द्यायचं आहे एन. आज आपल्याला या केंद्राचा उपयोग करून एन पशी एक स्पर्श काढायची आणि एम पशी एक स्पर्श काढायची. सुरुवातीला हा केंद्रबिंदू ह्या एनला जोडायचा, म्हणजे एक त्रिज्या आपल्याला मिळेल आणि ही त्रिज्या आपल्याला पुढे वाढवायची. पहा, सुरुवातीला ओ एन जोडून घ्या, ओ एन जोडून घ्या आणि ओ एन जोडून घेतल्यानंतर हीच त्रिज्या पुढं डॉट डॉटने वाढवा. त्याचबरोबर ओ एम जोडायचं, त्रिज्या जोडायची, हीच त्रिज्या पुढं वाढवायची. पहा, ओ एम जोडून घ्या आणि ओ एम त्रिज्या पुढं वाढवा थोडीशी. आणि आता कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आहे. कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आहे आणि कंपाचं टोक एनवर ठेवायचं. या बाजूला एक कंस आणि या बाजूला एक कंस. पुन्हा
अंतर तेवढंच ठेवायचं किंवा थोडं वाढवलं किंवा कमी केलं चालेल. परत आपण तेवढंच अंतर ठेवूया. एमवर ठेवायचं आहे. या बाजूला 1 कंस, एमच्या या बाजूला 1 कंस आणि या तुटक रेषेच्या या बाजूला 1 कंस. आता आपले हे जे कंसाचे बिंदू आहेत ते आपण डार्क करून घेऊया, पॉईंट करून घेऊया. आणि कारण या ठिकाणी आपल्याला कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आहे. आणि हा जो कंस मारला ह्याच्या वरच्या बाजूला आपले 1 कंस काढायचा आहे. पहा आता अंतर थोडं वाढवा. कंपासचं टोक या ठिकाणी ठेवा आणि वरच्या बाजूला 1 कंस इथं ठेवा. त्या कंसाला छेदणारे कंस. पुन्हा या बाजूला किंवा या बाजूला आपल्याला कंस काढायचं. अंतर थोडं वाढवलेलं आहे आपण, इथं ठेवायचं आहे. या बाजूला 1 कंस आणि आता इथं ठेवायचं. या बाजूला 1 कंस, त्या कंसाला छेदणारे 1 कंस. आता कंसाचे जे छेदनबिंदू आहेत दोन्ही ते आपण टिंब करून घेऊया. आणि आता पट्टीच्या सहाय्याने हा बिंदू आणि हा बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. आणि ही इथे स्पर्शी काढू. आणि नंतर हा बिंदू आणि हा बिंदू पट्टीच्या सहाय्याने जुळवून वाढवायचं. तर अशा पद्धतीने आपण या यम आणि एन बिंदूतून त्यावर आपण स्पर्शिका काढली. आता प्रश्न 6. पहा, पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या आणि क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शी काढा. आता या ठिकाणी 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर त्या केंद्रापासून 5.5 सेमी अंतर म्हणजे तो बिंदू वर्तुळाच्या बाहेर असणार आहे, वर्तुळाच्या बाह्य भागात. आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला 2 स्पर्शी काढता येतात आणि त्याची रचना आपल्याला या ठिकाणी करायची. तर सुरुवातीला एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूला केंद्र पी आहे म्हणजे पी नाव द्यायचं. आणि मी सुरुवातीला 3.4 एवढा अंतर पट्टीमध्ये घेतो आहे. पट्टीचं शून्याचं टोक पीला जुळवतो आहे आणि 3.4 सेमी अंतर घेतो आहे. 3.4, 3.3च्या पुढे 4 रेषा आणि एवढा त्रिज्या काढून घेतो आहे मी पहिल्यांदा. आणि 3.4 सेमी अंतर घेतल्यानंतर या त्रिज्या एवढं अंतर मी घेतो आहे. आणि या ठिकाणी एक वर्तुळ काढतो मी 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ. आणि वर्तुळ काढल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणले पहा वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतर. मी या ठिकाणी पुन्हा हे शून्याचं टोक जुळवता येतो केंद्राला आणि त्रिज्याला जुळवल्यानंतर पट्टी त्रिज्याला जुळवल्यानंतर 5.5 केंद्रापासून 5.5 अंतर, केंद्रापासून 5.5, 5 आणि 5 रेषा. हे अंतर मी या पट्टीमध्ये घेते. तर क्यू बिंदू हा 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू हा केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर आहे. आणि आता या क्यू बिंदूतून आपल्याला या वर्तुळाला स्पर्श काढायचे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी लंबदुभाजक काढायचं आहे. पी क्यू जे अंतर आहे त्या पी क्यू अंतराचा लंबदुभाजक काढायचं आहे.
आणि लंबदुभाजकाची रचना म्हणजे आपल्याला मूलभूत रचनेमध्ये आपण पाहिले आहे पहा. सुरुवातीला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे अंदाजे, आणि या बिंदूवर ठेवून त्या रेषाखंडात ज्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे त्याच्या अंत्यबिंदूवर ठेवून वरच्या बाजूला एक कंस, तसंच खालच्या बाजूला एक कंस काढायचा आहे. त्यानंतर क्यू बिंदूवर दुसऱ्या अंत्यबिंदूवर ठेवून अंतर न बदलता एक कंस वरच्या बाजूला आणि त्याच दुसऱ्या कंसाला छेदणारा एक कंस खालच्या बाजूला, आणि ह्या कंसाचे अंतिम बिंदू आहे म्हणजे छेदनबिंदू टिंब करून घ्यायचे आणि आपल्याला या ठिकाणी ते बिंदू जोडून घ्यायचे. आणि या ठिकाणी एक हा लंबदुभाजक झाला पी क्यूचा लंबदुभाजक. आणि आता आपण या सेंटर जो आहे या लंबदुभाजक काढल्यानंतर हा जो सेंटर येणार आहे या सेंटरपासून पी क्यू अंतर घ्यायचं आहे, किंवा या सेंटरपासून क्यू एवढं अंतर घ्या, किंवा या सेंटरपासून पी एवढं, दोन्ही सारखंच आहे कारण ह्याच्यामुळे ह्याचे दोन समान भाग झालेले आहेत. आणि एवढं अंतर घ्यायचं आहे आणि ह्या पी एवढं अंतर घ्यायचं आहे. हा बिंदू ते पी बिंदू एवढं अंतर घ्यायचं आहे आणि एक कंस या बाजूला, एक कंस या बाजूला वर्तुळाला छेदणारा एक कंस आणि दुसरा कंस या वर्तुळाला छेदणारा असा कंस या ठिकाणी काढून घ्यायचे. आणि ते वर्तुळाला छेदणारे जे कंस काढलेले आहेत त्या मध्यबिंदूतून या बिंदूतून त्याला इथं टिंब करून घ्या. आणि हा बिंदू आणि हा बिंदू पट्टीला जुळवायचा आहे आणि तो पुढे वाढवायचा आहे. या ठिकाणी हा बिंदू क्यू बिंदू आणि हा बिंदू बरोबर जुळवायचा इथं. आणि एक स्पर्शिका कंस वर्तुळाला दोन ठिकाणी छेदलेला आहे पहा. या ठिकाणी एक छेदला आणि या ठिकाणी एक छेदला. हा बिंदू जुळवायचा आहे आणि या वर्तुळाला दुसरी स्पर्शिका या ठिकाणी काढायची. तर बाह्य बिंदूतून स्पर्श काढताना सुरुवातीला त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू काढायचा आहे म्हणजे लंबदुभाजक काढायचा आहे. लंबदुभाजक आणि केंद्र एवढं अंतर घेऊन या वर्तुळाला छेदणारे दोन कंस काढायचे आणि त्या दोन्ही बिंदूतून कंसाच्या छेदनबिंदूतून आपल्याला या वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून स्पर्शिका अशा प्रकारे काढता येतात. प्रश्न 7वा. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्श काढा. प्रश्न 6व्याप्रमाणेच हा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी आपण खालच्या बाजूला एक बिंदू घेऊया. त्या बिंदूला ते नाव कुठलंही सांगितलेलं नाही, आपण ओ नाव घेऊया. आणि या ओ बिंदूपासून 4.1 सेमी लांबीची त्रिज्या मी या ठिकाणी काढून घेतो. 4.1 लांबीची त्रिज्या काढून घ्यायची. आणि हा बिंदू केंद्राला जो केंद्रीय बिंदू घेतला आहे त्या बिंदूला जोडायचा. हे अंतर आहे 4.1. त्यानंतर आपण पी ओ केंद्र घेतलेलं आहे. या 4.1 या त्रिज्येवढं अंतर घेऊया. आणि या ठिकाणी एक वर्तुळ काढायचं.
तर हे झालं 4.1 सेमी त्रिज्येचं वर्तुळ 4.1. त्यानंतर पुढं म्हटलं आहे पहा, वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतर घ्यायचं आहे. तर पट्टीचं टोक शून्याला जुळवायचं आहे. त्रिज्याला पट्टी जुळवायची बरोबर आणि 7.3 आणि 7.3 7 आणि 3 रेषा तर टिंब करून घ्यायचं आणि हा रेषाखंड इथपर्यंत वाढवायचा. अशा पद्धतीने आपण 7.3 अंतर घेतलेलं आहे. इथं नाव देऊया P. आणि या 7.3 अंतरापासून असलेल्या बिंदूपासून त्या वर्तुळाला 2 स्पर्श काढायचे आहेत. तर मगाच्या रचनेप्रमाणे अगोदर याचा लंबदुभाजक काढून घ्यायचा आहे. लंबदुभाजक काढत असताना कंपासमध्ये OP रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे. आणि वरच्या बाजूला एक कंस, तोच कंस खालच्या बाजूला. कंपाचं टोक P वर ठेवायचं. आता अंतर न बदलता वरच्या कंसाला छेदणारे एक कंस आणि खालच्या कंसाला छेदणारे एक कंस, असे 2 कंस काढून घ्यायचे. या दोन्ही कंसाचे छेदनबिंदू टिंब करून घ्यायचे आणि हे बिंदू जोडून घ्यायचे. आणि ह्याला लंबदुभाजक म्हणायचं आहे. या लंबदुभाजकामुळं OPचे 2 समान भाग होतात. त्या समान ह्याला आपण नाव देऊ वाटलंच तर M नाव देऊया. केंद्रबिंदूला, या छेदनबिंदूला निम्माचा भाग झालेला. आणि कंपासमध्ये OM एवढं किंवा MP एवढं अंतर घ्यायचं आहे. OM किंवा MP. आणि त्या वर्तुळाला छेदणारे 2 कंस, एक वरच्या बाजूला पहा, या वर्तुळाला छेदणारे कंस वरच्या बाजूला, त्याचबरोबर या वर्तुळाला छेदणारा एक कंस खालच्या बाजूला. या 2 कंसांच्या छेदनबिंदूंना वर्तुळ आणि त्या कंसाच्या छेदनबिंदू आणि हा छेदनबिंदू, हे दोन्ही छेदनबिंदू आपण P बिंदूला म्हणजे बाह्य बिंदूला जोडून घ्यायचे. पहा, हे दोन्ही छेदनबिंदू बाह्य बिंदूला जोडून घ्यायचे. बाहेरचा बिंदू P आहे. अशा पद्धतीने हे पुढं वाढवायचे. आणि वरचा बिंदू हा देखील ह्या बाह्य बिंदूला जोडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने या वर्तुळाला आपण बाह्य बिंदूतून 2 स्पर्शिका या ठिकाणी आपल्याला काढता येतात. एक या ठिकाणी आणि एक या ठिकाणी. तर बाह्य बिंदूतून स्पर्शिका काढत असताना आपण लंबदुभाजकाची रचना करायची आहे. आणि त्या लंबदुभाजकाचा जो बिंदू आलेला आहे तो बिंदू केंद्रा एवढं अंतर घेऊन त्या वर्तुळाला 2 कंस काढून अशा पद्धतीने आपल्याला ती रचना पूर्ण करायची.